राज्यात साखरेच्या दरात अचानक झालेली वाढ हा केंद्र सरकारचा एक नियोजनबद्ध कट आहे। यातून साखरेचा 20 ते 22 हजार कोटी रुपयांचा काळाबाजार होण्याची शक्यता आहे, अशी भीती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली। साखरेचा तुटवडा असल्याचं कारण सांगितलं जात असलं तरी साखर व्यापाऱ्यांनी कमी दरात साखरेची खरेदी करून साखर कारखानदारांच्या गोडाऊनमध्ये ठेवली, असा आरोप शेट्टी यांनी केला आहे। अचानक साखरेच्या दरानं जी काही उसळी घेतलेली आहे ती कुठेतरी संशयास्पद आहे। कारण यावर्षी एकूण पीक पाणी पाहता पुढील सीझनमध्ये देशाला पुरेल इतकं साखरेचं उत्पादन होणार आहे हे तर स्पष्ट आहे। सरकारने कितीही प्रयत्न केला, आयात करण्याचा निर्णय घेतला तरी सुद्धा ऑक्टोबरच्या आत साखर काही बाहेरच्या देशातून येऊ शकत नाही। आणि जी शिल्लक साखर आहे, जे रेकॉर्ड आज सरकार दाखवतंय, साखर कारखाने दाखवतात, ते बघितलं तर अगदी दिवाळी होऊन सुद्धा आपल्याला पुरेशी साखर शिल्लक राहते। असं असताना साखरेच्या दरामध्ये संशयास्पदरित्या उसळी मारणं ही कुठेतरी पाणी मुरत असल्याचं दिसतं। साखरेचे दर पुढच्या 2 महिन्यामध्ये वाढवायचे आधीच ठरलेलं होतं आणि त्यामुळं व्यापाऱ्यांनी कमी दरामध्ये साखर विकत घेऊन तिथंच साखर कारखान्याच्या गोडाऊनमध्ये ठेवून दिलेली आहे। आणि आता जी काय मार्केटमध्ये साखर जाणार आहे ती जुजबी किरकोळ कारखान्यांची साखर असणार आहे, परंतु व्यापाऱ्यांची आणि रिकव्हरी चुरून जो रेकॉर्डमध्ये नसलेली साखर तयार होते तीच साखर बाजारामध्ये येणार आहे।